हॅलो स्टुडंट्स, ऑपरेटिंग सिस्टीमच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ शेड्युलिंग ॲल्गोरिदम्स बघितले. त्याच्यामध्ये टोटल 6 टाईप्स आपण बघितले. ओके, फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड शेड्युलिंग, शॉर्टेस्ट जॉब नेक्स्ट शेड्युलिंग, प्रायोरिटी शेड्युलिंग, शॉर्टेस्ट रिमेनिंग टाईम, राऊंड रुबिन शेड्युलिंग अँड मल्टिपल लेवल क्यूज शेड्युलिंग, असे टोटल 6 टाईप्स आपण बघितले. त्याच्यामध्ये विथ एक्झाम्पल बघितलेले आपण पहिले 2 ॲल्गोरिदम होते. पहिलं कोणतं होतं? फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड शेड्युलिंग. आणि नेक्स्ट होतं शॉर्टेस्ट जॉब नेक्स्ट शेड्युलिंग. राईट. शॉर्टेस्ट जॉब नेक्स्ट शेड्युलिंगमध्ये आणि पुन्हा सब डिव्हिजन झालेले, त्याच्याने पुन्हा 2 टाईप्स आहेत, प्रिमिटिव्ह अँड नॉन प्रिमिटिव्ह शॉर्टेस्ट जॉब शेड्युलिंग. बरोबर आहे. सो हे विथ एक्झाम्पल आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रायोरिटी शेड्युलिंग आणि शॉर्टेस्ट रिमेनिंग टाईम ॲल्गोरिदम याचा विथ एक्झाम्पल स्टडी करणार आहे. एक्झामला तुम्हाला ह्या ॲल्गोरिदम्सच्या डिपेंड्स एक्झाम्पल सॉल्व करायला क्वेश्चन्स येतात. ओके, तर प्रायोरिटी शेड्युलिंग मीन्स व्हॉट आज आपण बघणार आहोत. ओके, आता प्रायोरिटी शेड्युलिंग म्हणजे काय? तर त्याच्या नावावरूनच तुम्हाला लक्षात येईल, हे जे काही शेड्युलिंग ॲल्गोरिदम असणार आहे ते प्रायोरिटीवर डिपेंड असणार आहे. म्हणजे ज्या काही नंबर ऑफ तुमच्या प्रोसेसेस असतील त्या प्रत्येक प्रोसेसला काहीतरी प्रायोरिटी असणार आहे. त्या प्रायोरिटीवर डिपेंड असणार की कोणती प्रोसेस फर्स्ट एक्झिक्यूट झाली पाहिजे. ओके, सो प्रायोरिटी बेस्ड शेड्युलिंग इज अ नॉन प्रिमिटिव्ह ॲल्गोरिदम. हे कसलं ॲल्गोरिदम आहे? नॉन प्रिमिटिव्ह ॲल्गोरिदम आहे. आणि हे कुठं यूज केलं जातं? तर बॅच सिस्टीममध्ये यूज केलं जाणार आहे. कॉमन शेड्युलिंग ॲल्गोरिदम आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये होतं काय? तर ईच प्रोसेस इज असाइन्ड अ प्रायोरिटी. नंबर ऑफ प्रोसेसेस असतात, त्या प्रत्येक नंबर ऑफ प्रोसेसला त्याची पर्टिक्युलर अशी प्रायोरिटी असाइन केलेली असते. ओके, प्रोसेस विथ हायेस्ट प्रायोरिटी इज टू बी एक्झिक्युटेड फर्स्ट अँड सो ऑन. म्हणजे ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस आहेत त्यांना त्यांचा पर्टिक्युलर असं असाइन केलेली प्रायोरिटी आहे. तर त्याच्यामध्ये ज्या प्रोसेसची प्रायोरिटी हायेस्ट असेल, ओके, ज्या प्रोसेसची प्रायोरिटी हायेस्ट असेल ती प्रोसेस काय होणार? पहिल्यांदा एक्झिक्यूट होणार. ओके, सो कोणती प्रोसेस फर्स्ट एक्झिक्यूट होणार? तर ज्या प्रोसेसची प्रायोरिटी हाय असेल ते. सो हे शेड्युलिंग ॲल्गोरिदम टोटली कशावर डिपेंड असणार आहे? त्या प्रोसेसच्या प्रायोरिटीवर. लक्षात येतंय? ओके, प्रायोरिटी विथ सेम प्रोसेस आर एक्झिक्युटेड ऑन फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड बेसिस. म्हणजेच काय? आता मी काय सांगितलं तुम्हाला, नंबर ऑफ प्रोसेसेस असणार आणि प्रत्येक प्रोसेसला त्याची त्याची अशी प्रायोरिटी असाइन केलेली असणार. पण काही वेळा असं होऊ शकते की कोणत्या पण 2 प्रोसेसची प्रायोरिटी सेम असू शकते. सपोज प्रोसेस P0, P1, P2, P3 अशा टोटल 4 प्रोसेस आहेत आणि प्रोसेस P1ची प्रायोरिटी पण 1 आहे आणि प्रोसेस P2ची प्रायोरिटी पण 1 आहे. तर अशा वेळी कोणती प्रोसेस पहिल्यांदा एक्झिक्यूट होणार? कारण दोन्ही प्रोसेसची तर प्रायोरिटी सेम आहे. आपण म्हटलं की प्रत्येक प्रोसेस ही त्याच्या प्रायोरिटीवर डिपेंड असणार आणि मग ते एक्झिक्यूट होणार. आणि जर 2 प्रोसेसची प्रायोरिटी सेम असेल तर त्यावेळी काय केलं पाहिजे? तर अशा वेळी काय केलं जातं? फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड ह्या बेसिसवर त्या प्रोसेस एक्झिक्यूट केल्या जातात. म्हणजे आता जर त्या 2 प्रोसेसची प्रायोरिटी सेम असेल तर जी प्रोसेस पहिल्यांदा इन झालेली आहे त्या रेडी क्यूमध्ये, जी प्रोसेस पहिल्यांदा इन झालेली आहे, जसं की तुम्ही पहिलं अल्गोरिदम बघितलं, फर्स्ट कम फर्स्ट सर्व, लाईक सेम वे इथं काय केलं जातं? जी प्रोसेस पहिल्यांदा कम होते तीच पहिल्यांदा सर्व केली जाते. म्हणूनच फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड ह्या बेसिसवर जर 2 प्रोसेसची प्रायोरिटी सेम असेल तर त्या प्रोसेसेस एक्झिक्यूट केल्या जातात. लक्षात येत आहे? ओके, प्रायोरिटी can be based on memory requirements, time requirements or any other resource requirements. आता ही जी काही प्रोसेस असणार आहे ही प्रोसेस नेमकी कशी डिसाईड केली जाते? ती कशावर डिपेंड असते? तर दी प्रायोरिटी ऑफ दी प्रोसेस, पर्टिक्युलर प्रोसेस असते त्या प्रोसेसची त्याची अशी सेपरेट प्रायोरिटी असाइन केलेली असते. तर ही प्रायोरिटी कशावर डिपेंड असते?
तर प्रायोरिटी बेस्ड ऑन मेमरी रिक्वायरमेंट्स, टाइम रिक्वायरमेंट्स और रिसोर्स रिक्वायरमेंट्स. जे काही मेमरी रिक्वायरमेंट असतील, जे काही रिसोर्स रिक्वायरमेंट असतील किंवा टाईम रिक्वायरमेंटवर काय असतं, ही जी काही प्रायोरिटी आहे ती डिपेंड असते. ओके, सो प्रायोरिटी कशी डिसाईड केली जाते लक्षात येतंय? ओके, तर आपण त्याचं एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येऊन जाईल प्रायोरिटी शेड्युलिंग अल्गोरिदम नेमकं कसं वर्कआउट होतं. ओके, आता तुम्हाला गिवन टेबल दिलेला आहे. एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला असं काय केलं असतं, ती प्रोसेस, त्याचा जो काही प्रायोरिटी असेल तो, बस टाईम काय असेल त्याचा तो, हे तुम्हाला गिवन असतं आणि त्याच्यावरून आपल्याला फाइंड आउट काय करायचं असतं, ॲव्हरेज वेटिंग टाईम. ओके, ह्या ज्या काही नंबर ऑफ टोटल 6 अल्गोरिदम्स आहेत शेड्युलिंग अल्गोरिदम्स, त्या टोटल 6 शेड्युलिंग अल्गोरिदम्स कशासाठी आपण यूज करतो, तर जो काही वेटिंग टाईम असणार आहे त्या प्रोसेसेसचा, तो ॲव्हरेज वेटिंग टाईम फाइंड आउट करण्यासाठी हे काही नंबर ऑफ अल्गोरिदम्स आहेत ते आपण यूज करतो. ओके, सो आपल्याला गिवन काय आहे, नंबर ऑफ प्रोसेस, बस टाईम अँड प्रायोरिटी, ह्यांचा यूज करून आपण काय करायचं, गॅन्ट चार्ट ड्रॉ करायचा. मग त्याच्यावरून आपल्याला काय मिळतं, सर्व्हिस टाईम मिळतो. मग सर्व्हिस टाईम मिळाला की त्याच्यावरून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, वेटिंग टाईम, आणि वेटिंग टाईमची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, ॲव्हरेज वेटिंग टाईम. बरोबर, तर आता आपण एक्झाम्पल सॉल्व करायला घेऊया. तर आपल्याला कोणकोणत्या प्रोसेस दिले आहेत, प्रोसेस P1, P2, P3 अँड P4, अशा टोटल 4 प्रोसेसेस दिलेले आहेत. आता प्रोसेस P1 च्या बस टाईम आहे 21, तर त्याची प्रायोरिटी काय आहे, 2. प्रोसेस P2 चा बस टाईम आहे 3, प्रायोरिटी किती आहे, 1, म्हणजे त्याची प्रायोरिटी हायेस्ट आहे. प्रोसेस P3 त्याचा बस टाईम 6 आहे, प्रायोरिटी 4 आहे. प्रोसेस P4 त्याचा बस टाईम 2 आहे आणि त्याची प्रायोरिटी किती आहे, 3 आहे. आता जर गॅन्ट चार्ट ड्रॉ करायचा असेल तर आपल्याला काय करायला लागणार, हा अल्गोरिदम मी तर सांगितल्याप्रमाणे प्रायोरिटीवर डिपेंड असणार आहे. सो पहिल्यांदा काय करायचं, प्रायोरिटी हा कॉलम आहे तो चेक करा. आता याच्यामध्ये 1 ही प्रायोरिटी असलेली कोणती प्रोसेस आहे, तर P2. सो गॅन्ट चार्ट ड्रॉ करताना पहिल्यांदा ज्याची प्रायोरिटी हायेस्ट आहे, आता P2 ची प्रायोरिटी हायेस्ट आहे म्हणजेच तो पहिल्यांदा एक्झिक्यूट होणार. बरोबर, म्हणून काय केलं आपण, P2 ही प्रोसेस पहिल्यांदा स्टार्ट केली. आता P2 ही प्रोसेस स्टार्ट करताना त्याचा अरायवल टाईम काय असणार, ऑफकोर्स 0. कोणतीही प्रोसेस स्टार्ट होण्याआधी त्याचा अरायवल टाईम काय असतो, पहिल्यांदा 0. सो प्रोसेस P2 स्टार्ट होताना त्याचा अरायवल टाईम 0 झाला. नेक्स्ट, आता P2 ह्या प्रोसेसचा बस्ट टाईम किती दिला आहे, सेकंड बस्ट टाईमच्या कॉलममध्ये चेक करा, तर 3 आहे. सो P2 ह्या प्रोसेसचं एक्झिक्युशन कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाईम इंटरवल किती आहे, 3. आता नेक्स्ट चेक करा पुन्हा प्रायोरिटी कॉलम. 1 नंतर कोणाची प्रायोरिटी असणार आहे, 2 कोणाची प्रायोरिटी आहे, तर ती आहे प्रोसेस P1 ची. ओके, प्रायोरिटी 1 असणारी प्रोसेस P2 आधी एक्झिक्यूट झाली. नेक्स्ट, आता 2 प्रायोरिटी असलेली प्रोसेस कोणती आहे, P1. तर P1 ही प्रोसेस स्टार्ट झाली जेव्हा P2 या प्रोसेसचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं, त्यावेळी टाईम इंटरवल किती होता, 3. त्याच्यानंतर प्रोसेस कोणती स्टार्ट झाली, P1, कारण का आपण प्रायोरिटी चेक केली आणि प्रायोरिटीवर डिपेंड होतं की कोणती प्रोसेस फर्स्ट एक्झिक्यूट होणार. ओके, तर P1 या प्रोसेसचा बस टाईम किती दिलेला आहे, 21. गिवन टाईम किती आहे, बस टाईम 21. तर जेव्हा प्रोसेस P1 स्टार्ट झाली तेव्हा त्याचा टाईम इंटरवल 3 होता आणि त्याच्यानंतर त्याचा एक बस टाईम किती आहे, 21. सो P1 ही प्रोसेसचं एक्झिक्युशन कंप्लीट होईल त्यावेळी त्याचा टाईम इंटरवल किती असणार, त्याचा जो काही बस टाईम आहे तो म्हणजे 21 प्लस ती स्टार्ट झाली तेव्हा त्याचा टाईम इंटरवल किती होता, 3. सो 21 प्लस 3 इज इक्वल्स टू किती, 24. सो प्रोसेस P1चं एक्झिक्युशन कंप्लीट झाल्यानंतर टाईम इंटरवल किती होणार, 24 मिली सेकंड्स. ओके, त्याच्यानंतर आता प्रोसेस P1 कंप्लीट झाली, प्रोसेस P2 कंप्लीट झाली. आता कोणकोणत्या प्रोसेस आहेत, प्रोसेस P3 अँड P4. आता ह्याची प्रायोरिटी चेक करा, तर 3 प्रायोरिटी कोणत्या प्रोसेसची आहे, तर प्रोसेस P4 ची. सो P4 प्रोसेस स्टार्ट होते, त्याच्यानंतर P4 प्रोसेसचा बस टाईम किती आहे, 2. म्हणजेच P4 या प्रोसेसचं एक्झिक्युशन कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाईम इंटरवल किती आहे, 2. सो 24 प्लस 2 किती झाले, P4चं एक्झिक्युशन कंप्लीट होत झालं त्यावेळी टाईम इंटरवल किती झाला, 24
प्लस 2 इज इक्वल्स टू 26. म्हणजेच काय, P4 ह्या प्रोसेसचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं त्यावेळी त्याचा टाइम इंटरवल किती झाला, 26. नेक्स्ट प्रोसेस कोणती आहे ज्याची प्रायोरिटी 4 आहे, ती आहे प्रोसेस P3. ही आपली लास्ट प्रोसेस रिमेनिंग आहे ती. ओके, सो प्रोसेस P3 ह्याचं एक्झिक्युशन कंप्लीट होताना किती टाइम इंटरवल होतो टोटल चेक करूया. तर त्याचा बर्स्ट टाइम किती आहे, बर्स्ट टाइम ह्या कॉलममध्ये चेक करा. P3 ह्या प्रोसेसचा बर्स्ट टाइम आहे 6. सो 26 प्लस 6 इज इक्वल्स टू 32. म्हणजेच काय, प्रोसेस P3 याचं एक्झिक्युशन कंप्लीट होण्यासाठी लागणारा वेळ आपण कसा कॅल्क्युलेट केला, ती स्टार्ट झाली तेव्हा त्याचा टाइम इंटरवल किती होता, 26, प्लस त्याचं टोटल बर्स्ट टाइम किती आहे 6. मग 26 प्लस 6 किती झालं, ऑफकोर्स 32. सो ह्या चारही प्रोसेसचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं. ओके, आता त्यावरून आपण सर्व्हिस टाइम कसा कॅल्क्युलेट करणार. लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितले सर्व्हिस टाइम म्हणजे कोण येणार, जेव्हा ती प्रोसेस स्टार्ट झाली तेव्हाचा. सो P2चं किती आहे 0, प्लस P1चा किती आहे 3, 24चा P4चा 24 आणि P3 या प्रोसेसचा 26. हा झाला आपला सर्व्हिस टाइम. ओके, सो ॲडिशन ऑफ सर्व्हिस टाइम केल्यानंतर आपल्याला कोण मिळणार, वेटिंग टाइम. मग 0 प्लस 3 प्लस 24 आणि प्लस 26 यांची ॲडिशन केली की आपल्याला मिळतो तो आहे ॲव्हरेज वेटिंग टाइम. सॉरी, यांची ॲडिशन केल्यानंतर मिळणारं आपल्याला कॅल्क्युलेशन आहे वेटिंग टाइम. मग त्याच्यानंतर किती टोटल प्रोसेसेस आहेत, तर टोटल प्रोसेस 4 आहेत. सो त्याला डिवाइड बाय 4 केल्यानंतर आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट होते, तर ती फाइंड आउट होणारी व्हॅल्यू ॲव्हरेज वेटिंग टाइम. ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस आहेत त्याचा ॲव्हरेज वेटिंग टाइम कॅल्क्युलेट होतो. ओके, सो इथं केलंय बघा, 0 प्लस 3 प्लस 24 प्लस 26 यांची ॲडिशन केली आणि त्याला डिवाइड बाय काय केलं, 4 केलं, कारण टोटल नंबर ऑफ प्रोसेस किती आहेत 4. तर त्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला फायनल आन्सर काय मिळालं, 13.25 मिली सेकंड्स. हे झालं एक्झाम्पल ऑफ प्रायोरिटी शेड्युलिंग अल्गोरिदम. कसं सॉल्व्ह करायचं कळालं, सिंपल आहे. ओके, म्हणजेच काय, ही इन शॉर्ट काय झालं, प्रायोरिटीवर डिपेंड असते हे शेड्युलिंग अल्गोरिदम. नेक्स्ट असणार आहे ते आहे शॉर्टेस्ट रिमेनिंग टाइम नेक्स्ट शेड्युलिंग अल्गोरिदम. ओके, आता याच्यामध्ये काय होतं, ही प्रोसेस जी आहे ती आहे प्रिमिटिव्ह प्रोसेस असणार आहे, हे प्रिमिटिव्ह शेड्युलिंग अल्गोरिदम असणार आहे. आता याच्यामध्ये काय होतं, व्हेन अ न्यू प्रोसेस अराइव्ज, जेव्हा नवीन प्रोसेस अराइव्ज होते, इट्स अ टोटल टाइम इज कम्पेअर्ड टू द करंट प्रोसेस रिमेनिंग रन टाइम. If the new job needs less time to finish than the current process is suspended and the new job is started. लक्षात घ्या, म्हणजे काय होतं, जेव्हा एखाद्या प्रोसेसचं एक्झिक्युशन चालू आहे, ती रनिंग प्रोसेसमध्ये आहे, त्याच वेळी जर नवीन प्रोसेस तिथं अराईव्ह झाली, नवीन प्रोसेस तिथं एंटर केली, तर जी प्रोसेसचं एक्झिक्युशन सुरू आहे ते एक्झिक्युशन कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाइम, ते एक्झिक्युशन त्या प्रोसेसचं, जी काही करंट प्रोसेस आहे ना, त्या करंट प्रोसेसचं एक्झिक्युशन कंप्लीट होण्यासाठी लागणारा जो काही टाइम इंटरवल आहे तो, प्लस जी काही न्यू प्रोसेस आहे त्या न्यू प्रोसेसचं एक्झिक्युशन कंप्लिशनसाठी लागणारा टाइम इंटरवल, ह्या दोघांचं काय केलं जातं, कंपॅरिझन केलं जातं. आणि जर नवीन आलेली जी काही प्रोसेस आहे त्याचे एक्झिक्युशन कंप्लीट होण्यासाठी लागणारा जर टाइम इंटरवल आहे तो मिनिमम असेल, करंट प्रोसेसचं एक्झिक्युशन होत आहे त्याच्यापेक्षा जी काही नवीन प्रोसेस आलेली आहे त्याचं एक्झिक्युशन कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाइम इंटरवल कमी असेल, तर जी काही करंट प्रोसेस आहे ना, करंट प्रोसेसचं एक्झिक्युशन चालू आहे ती सस्पेंड केली जाते. ती काय केली जाते, सस्पेंड केली जाते. आणि जी न्यूली जॉब आलेला आहे किंवा न्यू प्रोसेस आलेली आहे त्याचं एक्झिक्युशन काय होतं, स्टार्ट होतं. ओके, हे कशामध्ये होतं, शॉर्टेस्ट रिमेनिंग टाइम नेक्स्ट शेड्युलिंग अल्गोरिदममध्ये. लक्षात येते का. आता ही जी काही स्ट्रॅटेजी आहे ना ती कशी इम्प्लिमेंट केली जाते, तर युजिंग सॉर्टेड फिफो क्यू. फिफो मीन्स वॉट, फर्स्ट इन फर्स्ट आउट क्यू. ह्या सॉर्टेड फिफो क्यूमध्ये काय केली जाते, ह्या स्ट्रॅटेजीचा यूज करून इम्प्लिमेंट केली जाते. ओके,
all processes in a queue are sorted in ascending order on their remaining run time. ह्याच्यामध्ये काय केलं जातं शॉर्टेस्ट रिमेनिंग टाइम नेक्स्ट शेड्युलिंग अल्गोरिदममध्ये, त्याच्या नावावरूनच तुम्हाला लक्षात येईल ज्या काही नंबर ऑफ टोटल प्रोसेसेस असणार आहेत त्या एका क्यूमध्ये काय केल्या जातात, सॉर्ट करून असेंडिंग ऑर्डरमध्ये ठेवल्या जातात. आता त्या सॉर्ट करून असेंडिंग ऑर्डरमध्ये ठेवल्या जातात, पण ती ऑर्डर कशावर डिपेंड असते नेमकी, तर ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस आहेत त्यांचं एक्झिक्युशन कंप्लीट होण्यासाठी जो काही रिमेनिंग रन टाईम आहे ते एक्झिक्युशन कंप्लीट होण्यासाठी त्यांचा जो काही रन टाईम रिमेनिंग आहे तो रिमेनिंग रन टाईम ह्याच्यावर काय डिपेंड होतं, त्यांचं असेंडिंग ऑर्डर डिपेंड होते आणि ते काय केल्या जातात, त्या नंबर ऑफ प्रोसेसेस त्या क्यूमध्ये स्टोअर केल्या जातात. व्हेन CPU becomes free, a process from the first position in a queue is selected to run. आणि जेव्हा CPU फ्री होईल, पहिलं प्रोसेसचं एक्झिक्युशन कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा CPU फ्री होईल तेव्हा लगेचच त्या क्यूमध्ये आपण सॉर्ट करून ठेवलेले असतात ना असेंडिंग ऑर्डरमध्ये ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस, त्या कशा ठेवलेल्या असतात, तर त्यांचा जो काही रिमेनिंग रन टाईम आहे त्याच्यावर डिपेंड होऊन त्या काय केलेल्या असतात, सॉर्टिंग करून असेंडिंग ऑर्डरमध्ये ठेवलेल्या असतात. मग ज्यावेळी CPU जो आपला आहे तो फ्री होतो त्यावेळी काय होतं, त्या क्यूमध्ये आपण ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस ठेवलेल्या आहेत त्यातली जी फर्स्ट प्रोसेस आहे, फर्स्ट पोझिशनला असणारी जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस काय केली जाते, सिलेक्ट केली जाते एक्झिक्युशन करण्यासाठी. त्याचं एक्झिक्युशन करण्यासाठी काय केली जाते, ती प्रोसेस सिलेक्ट केली जाते. लक्षात येते का, हे शॉर्टेस्ट रिमेनिंग टाइम नेक्स्ट शेड्युलिंग अल्गोरिदममध्ये वर्किंग होतं. एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येईल की नेमकं काय होतं याच्यामध्ये. तर गिवनमध्ये तुम्हाला काय काय दिलेलं असतं, टोटल किती नंबर ऑफ प्रोसेसेस आहेत त्या प्रोसेस, त्यांचा जो काही अरायवल टाईम आहे तो, बर्स्ट टाईम अँड फिनिश टाईम, हे 4 दिलेलं असतं. ओके, आता अरायवल टाईम म्हणजे T0 कन्सिडर करूया, CPU बर्स्ट टाईम डेल्टा T कन्सिडर करूया आणि त्याच्यासाठी लागणारा फिनिश टाईम किती आहे, T1. ओके, तर आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं असतं, ऑफकोर्स वेटिंग टाईम कॅल्क्युलेट करायचं असतं, बरोबर. सो कसं कॅल्क्युलेट केलं जातं, टर्न अराउंड टाईम ह्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगते. पहिल्यांदा लक्षात घ्या, स्क्रीनकडे लक्ष द्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. अरायवल टाईमला आपण काय म्हटलं, T0, त्याचा सिम्बॉल काय घेतला, T0. त्याच्यानंतर फिनिश जो काही टाईम आहे त्याचा सिम्बॉल काय घेतला, T1. जो अरायवल टाईम आहे तो T0, फिनिशचा जो टाईम आहे तो काय आहे, T1. आणि CPU बर्स्ट टाईम इंटरवल आहे त्याचा सिम्बॉल काय, डेल्टा T. तर आपल्याला वेटिंग टाईम कॅल्क्युलेट करायचं आहे ना, तर वेटिंग टाईम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडते इथं ह्या अल्गोरिदममध्ये, तर टर्न अराउंड टाईम आपल्याला काय माहिती असल्या पाहिजे. त्या प्रोसेसचा टर्न अराउंड टाईम माहिती असेल तर आपण वेटिंग टाईम फाइंड आउट करू शकतो. ओके, तर टर्न अराउंड टाईम कसा कॅल्क्युलेट करायचा, टर्न अराउंड टाईम कॅल्क्युलेट करायचा असेल तर फिनिश, ती जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेसचा फिनिश टाईम मायनस त्याचा जो काही अरायवल टाईम आहे तो, हे केल्यानंतर आपल्याला टर्न अराउंड टाईम मिळतो. लक्षात घ्या, एखाद्या प्रोसेसचा फिनिश टाईम म्हणजे T1 मायनस त्या प्रोसेस कधी अराईव्ह झाली, ती प्रोसेस कधी सुरू झाली, त्याचा अरायवल टाईम म्हणजे T0. म्हणजेच टर्न अराउंड टाईमचा फॉर्म्युला लक्षात घ्या, टर्न अराउंड टाईम इज इक्वल्स टू T1 मायनस T0. किंवा तुम्ही असं पण लिहून घ्या सर्वांनी बुकमध्ये, असं पण लिहू शकता तुम्ही, टर्न अराउंड टाईम इज इक्वल्स टू फिनिश टाईम मायनस अरायवल टाईम. लक्षात येतंय. जर टर्न अराउंड टाईम आपल्याला मिळाला तर त्याच्यावरून आपण काय फाइंड आउट करू शकतो, वेटिंग टाईम. आणि वेटिंग टाईमचं फॉर्म्युला काय आहे, हे कशासाठी चाललंय आपलं, शॉर्टेस्ट रिमेनिंग टाईम नेक्स्ट शेड्युलिंग ह्या अल्गोरिदमसाठी सुरू आहे. ओके, आता वेटिंग टाइम कसा फाइंड आउट केला जातो, तर वेटिंग टाइम इज इक्वल्स टू टोटल अराउंड टाइम. आता जो काही आपण कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला त्यावरून तुम्ही टोटल अराउंड टाइम तर फाइंड आउट करू शकता. मग आता त्याच्यावरून वेटिंग टाइमचा फॉर्म्युला काय येणार, तर वेटिंग टाइम इज इक्वल्स टू टर्न अराउंड टाइम मायनस CPU बर्स्ट टाइम. कळालं, टर्न अराउंड टाइम मायनस CPU बर्स्ट टाइम म्हणजेच कोण, तुमचा डेल्टा T.
आता गिवन मध्ये काय काय असणार म्हटलं मी, प्रोसेस दिलेले आहेत, ज्या काही नंबर ऑफ प्रोसेस असतील त्या, अरायवल टाइम आहे, सीपीयूचा बर्स्ट टाइम म्हणजे डेल्टा टी दिलेला आहे, आणि फिनिश टाइम म्हणजे T1 दिलेला आहे. तर आता पहिल्यांदा आपण टर्न अराउंड टाइम सगळ्या प्रोसेसेसचा कॅल्क्युलेट करूया. तर प्रोसेस P0 साठी बघा, त्याचा फिनिश टाइम म्हणजे T1 किती आहे 22 आणि T0 किती आहे 0. सो 22 मायनस 0 किती येणार 22. सो टर्न अराउंड टाइम दॅट इज TAT ऑफ P0 प्रोसेस किती झाला 22. नेक्स्ट प्रोसेस आहे प्रोसेस P1. प्रोसेस P1 चा फिनिश टाइम आहे 9 मायनस अरायवल टाइम किती आहे 1. सो 9 मायनस 1 किती येणार 8. सो प्रोसेस P1 चा टर्न अराउंड टाइम किती झाला 8. नेक्स्ट प्रोसेस आहे P2. P2 या प्रोसेसचा फिनिश टाइम किती आहे 5. त्या प्रोसेसचा अरायवल टाइम किती आहे 3. सो 5 मायनस 3 किती झाले 2. सो टोटल अराउंड टाइम ऑफ प्रोसेस P2 किती झाला 2. नेक्स्ट प्रोसेस आहे P3 प्रोसेस. आता P3 या प्रोसेसचा फिनिश टाइम किती आहे 13 मायनस अरायवल टाइम किती आहे 5. सो 13 मायनस 5 किती येणार 8. सो टर्न अराउंड टाइम किती मिळाला 8 P3 या प्रोसेसचा. आता हे झालं टर्न अराउंड टाइम आपण कॅल्क्युलेट केलं. नेक्स्ट आहे वेटिंग टाइम. आता वेटिंग टाइमचा मी फॉर्म्युला काय सांगितलं, टर्न अराउंड टाइम मायनस डेल्टा टी. तर प्रोसेस P0चा आपण वेटिंग टाइम काढूया. टर्न अराउंड टाइम त्याचा किती आहे 22 मायनस डेल्टा टी किती आहे 10. 22 मायनस 10 किती झालं 12. नेक्स्ट प्रोसेस आहे प्रोसेस P1. त्याच्यामध्ये टर्न अराउंड टाइम किती आहे 8. त्याचा सीपीयू बर्स्ट टाइम किती आहे 6. सो 8 मायनस 6 किती झालं 2. नेक्स्ट प्रोसेस आहे प्रोसेस P2. P2 ह्या प्रोसेसचा टर्न अराउंड टाइम 2. नेक्स्ट त्याचा सीपीयू बर्स्ट टाइम किती आहे 2. सो 2 मायनस 2 किती आलं 0. नेक्स्ट प्रोसेस आहे प्रोसेस P3. आता P3 या प्रोसेसचा टर्न अराउंड टाइम किती आहे 8 आणि त्याचा सीपीयू बर्स्ट टाइम किती आहे 4. सो 8 मायनस 4 किती झालं 4. अशा प्रकारे प्रोसेस P0, P1, P2 आणि P3 यांचा काय काढला आपण वेटिंग टाइम कॅल्क्युलेट केला. आता त्याचा एव्हरेज वेटिंग टाइम कसा कॅल्क्युलेट करणार आपण, तर त्या सगळ्यांची आपण ॲडिशन करायची, डिवाइड बाय टोटल किती प्रोसेसेस आहेत 4. सो डिवाइड बाय काय केलं आपण 4. तर आपल्याला आन्सर काय मिळालं 4.5 मिली सेकंड्स. लक्षात येते का. हे आहे आपलं शॉर्टेस्ट रिमेनिंग टाइम नेक्स्ट शेड्युलिंग अल्गोरिदम. लक्षात येतंय ओके. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, 2 अल्गोरिदम बघितले. फर्स्ट बघितलं प्रायोरिटी बेस्ड शेड्युलिंग अल्गोरिदम आणि नेक्स्ट बघितलं शॉर्टेस्ट रिमेनिंग टाइम नेक्स्ट शेड्युलिंग अल्गोरिदम. लक्षात येते का. हे आपण विथ एक्झाम्पल बघितलंय आणि एक्झाममध्ये ज्यावेळी तुमचं फायनल पेपर असतं त्यावेळी त्याच्यावरचे एक्झाम्पलच सॉल्व्ह करायला येतात. ओके, समजलं सर्वांना. थँक्यू.